तुम्हाला आधीचा ऑडियन्स, मराठी ऑडियन्स आणि आत्ताचा ऑडियन्स मध्ये काय फरक जाणवतो का, आणि तो काय आहे? ऑडियन्स नाही बदलत ओके. कधीच नाही. ओके. ऑडियन्स तेच असतं, ओके. आपण बदलतो आणि आपली काम करण्याची पद्धत बदलते आणि मग हळूहळू ऑडियन्स बदलतो. हो, बरोबर. म्हणजे करोना येईपर्यंत आपल्याकडे माध्यमं खुली झाली नव्हती. जेव्हा 1.5 वर्ष आपण घरात अडकून पडलो होतो बरोबर. आणि आपल्याला हे जग दिसायला लागलं बरोबर. या OTTच्या माध्यमातून आणि या सगळ्यातून, मग आपल्याला कळायला लागलं की काय स्पेक्ट्रम आहे सगळीकडे. माझ्या घरामध्ये जेव्हा वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या जातात तेव्हा मला जाणीव होते. माझी मुलगी मला सांगते, बाबा हे बघा, बाबा हे बघा, हे बघा. हे बघ, बजेट कन्सर्न वेगळा आहे. मराठीमध्ये त्या बजेटचं कुठली गोष्ट होऊ शकत नाही, कारण आपली बजेट्स तेवढी कमी असतात. पण कल्पनांना बजेटचं नसतं ना भान. माझ्याकडे एक कल्पना असेल तर मी कशी मांडतो ही महत्वाची, त्याला पैसे लागत नाहीत. बरोबर. त्यामुळे हा तू जो विचार करतो ना, ऑडियन्स बदललेला आहे, तो ऑडियन्स ना या करोनाच्या काळाच्या अगोदरचा आणि नंतरचा बदललेला आहे, कारण एक्सपोजर त्यांना मिळालं.